राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 1 ठाणे यांनी मोठी कारवाई करत परराज्यातील 595 बॉक्स विदेशी मद्य वाहतूक करणारं वाहन जप्त केले। या कारवाईत 66.39 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे 25 फेब्रुवारी रोजी सीबीडी बेलापूर परिसरात सापळा रचण्यात आला होता। रात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास आयशर कंपनीच्या 10 चाकी सिमेंट मिक्सर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोव्यातील बनावटीचं मद्य आढळून आलं। ही कारवाई निरीक्षक MP धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक महाले, SR मिसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक बीजी थोरात आणि जवानांनी केली। अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश धनशेट्टी पुढील तपास करत असून राज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईमुळे दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे। हे काय सांगाल? राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक क्रमांक 1 ठाणे याला बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की गोवा राज्यातील मद्य याची तस्करी करून ठाणे किंवा मुंबईच्या परिसरामध्ये येण्याची शक्यता आहे। त्यानुसार आम्ही रात्री सापळा लावला होता सीबीडी बेलापूर येथे। रात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास एक सिमेंट मिक्सर आम्हाला संशयास्पद आढळून आला। त्याची थांबवून आम्ही तपासणी केली असता त्याच्यामध्ये गोवा राज्य निर्मित असलेले 600 पेट्या बॉक्स जप्त केलेला आहे। त्याच्यामध्ये एका आरोपीस ताब्यात घेण्यात आलेला आहे। सर, हा माल कुठून आणला होता, कुठे विक्रीसाठी नेण्यात आला होता, ह्याच्या पाठीमागे मोठा रॅकेट आहे का? आरोपी ताब्यात घेतलेला आहे। त्याची आता चौकशी करून आपल्याला पुढील बाबी निष्पन्न होते। सर, होळी येत आहे, त्या अनुषंगाने मोठी कारवाई पाहिली जात आहे। होळीच्या अनुषंगाने मद्याची निर्मिती पण जास्त होते आणि त्याचं विक्री पण जास्त होते आणि इथली किंमत तशी निम्म्यापेक्षा कमी असल्यामुळे ही तस्करी करण्याची शक्यता नाकारता येत नाही। सर, टोटल माल किती आहे आणि किती आरोपी आता आपण अटक केले आणि पुढे काय तपास चालू आहे का? गोवा रॅकेट असू शकते का? गोवा राज्य निर्मितीच्यामध्ये 600 बॉक्स आपण जप्त केलेले आहेत। एक आरोपीस ताब्यात घेतलेला आहे। आता याच्या पुढील 65 लाखाची मुद्देमाल किंमत आहे वाहनासह। आरोपीस ताब्यात त्याची चौकशी करून आपल्याला पुढील बाबी निष्पन्न होती।